डिसेंबर 2023 ते मार्च 2024 या 4 महिन्याच्या कालावधीत 3500 किलोमीटर पायी प्रवास करत आईनं नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली। काही दिवसांपूर्वी ती घरी आली, त्यामुळे आज आमच्याकडे नर्मदेची पूजा आणि कन्यापूजनाचा कार्यक्रम पार पडतोय। यात्रा माणसाला अंतर्बाह्य बदलते असं म्हणतात। वयाच्या 50शीत पाठीवर 8-10 किलोचं ओझं घेऊन रोज 25-30 किलोमीटर पायी प्रवास करताना आलेले अनुभव ह्या व्लॉग मध्ये आपण तिच्याकडूनच ऐकूयात। त्यामुळे हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आज पूजा सांगायला वल्लभ दादाला बोलवलं होतं। घरचीच फुलं, देवीसाठी मोगऱ्याचा हार, नैवेद्य सगळी तयारी करून सकाळी लवकर पूजेला सुरुवात झाली। आईनं परिक्रमेहून येताना आणलेला मैयाचा फोटो आणि नर्मदेचं पाणी याची पूजा मांडली होती। पूजेनंतर आईनं नर्मदा मैयाची आरतीही म्हणली। पवितांदे आचमनीयम समर्पयामी। गणपतीला गंध लावायचं, अक्षत लावायचे, हळद कुंकू व्हायचं। श्रीमन महागणाधिपतये नमः। विलेपनार्थे चंदनम समर्पयामी। श्रीमन महागणाधिपतये नमः। अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामी। संदम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। श्रीमन महागणाधिपतये नमो नमः। नायकं विनाशिते पदयत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं। समस्तलोकशङ्करं निरस्तदैत्यकुञ्जरं दरेतरोदरं वरं वरे भवक्रमश्वरं। कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्कृतं नमस्कृतं नमस्करोमि भास्वरम्। नमस्ते स्तु ऋषिकेशं गृहाणो अर्घ्यं नमोस्तुते विष्णवे नमः। इदमर्घ्यं दत्तं नमो। महानिरञ्जनदीपं समर्पयामि नमस्करोमि। विराजत अगर कपूरभाती अगर कपूरभाती अमरकंठ में विराजत। पूजा झाल्यानंतर आईनं माझे पाय धुवून तिकडनं माझ्यासाठी आणलेली भेटवस्तू मला दिली। पूजेसाठी बरेच नातेवाईक पाहुणे आले होते। माझी आत्याही आली होती, आत्ते भाऊ आणि छोटा भाचा देखील। आत्यानं आईची पूजा करून तिची ओटी भरली। हर हर नर्मदे। संगीता काकू, मालका आत्ते, दीपा काकू, कुंदा काकू अशा सगळ्या जणी आज मदतीला होत्या। कन्यापूजेसाठी जवळपासच्या वाड्यांमधनं 15-20 मुली येणार होत्या। त्यामुळे बाजूचं खळं संगीता काकूनं झाडलं आणि त्यानंतर राजू काकांनी खुर्च्या आणि टेबलं मांडली। नर्मदे हर। नर्मदा परिक्रमा करून आल्यानंतर सगळ्यांच्या मनात येणारा पहिला प्रश्न की का करावीशी वाटली। तसं म्हटलं तर खूप आधीपासून डोक्यात होतं, पण अचानकच आलं की करावी असं, आणि त्या दृष्टीनं हळूहळू माहिती घ्यायला सुरुवात केली। साधारण कार्तिकी पौर्णिमेनंतर सुरू करतात परिक्रमा, असा रिवाज आहे। पण मला तयारी करायला थोडा कमी दिवस मिळाल्यामुळं डिसेंबर उजाडला सुरुवात करायला। डिसेंबर ते मार्च या कालावधीत माझी परिक्रमा पूर्ण झाली। आणि तसं म्हटलं तर हे सगळं माझ्याच डोक्यात आल्यामुळं अजिबात कुणाला विचारून किंवा कुणाबरोबर अशी जायची काही हे नव्हती। माझं मीच सुरुवात आली डोक्यात आणि मी जायला त्या दृष्टीनं प्रयत्न केला। ऐनवेळी गेल्यामुळं रेल्वेचं तिकीट मिळणार नव्हतं, त्यामुळे बसने मी इंदूरच्या रस्त्याला गेले। वाटेत उतरून तिथनं ओंकारेश्वरकडं। ओंकारेश्वर हे दक्षिण तटावरचं स्थान आहे आणि तिथनं सुरुवात करून
दक्षिणेला म्हणजे पश्चिमेच्या दिशेनं दक्षिण तटावरनं भरूचकडं समुद्र ओलांडून उत्तर तटाला पूर्ण नदीच्या उगमापर्यंत नर्मदेच्या अमरकंटक या स्थानाला, तिथनं परत तट बदलून दक्षिण तटावरनं येऊन ओंकारेश्वरकडं अशी ही परिक्रमा पूर्ण केली. साधारण अंतर 3000 पेक्षा जास्त किलोमीटरचं आहे. सुरुवात केली तेव्हा मी एकटीच होते, पण तरी देखील वाटेत रोज कोण ना कोण नवीन नवीन सहप्रवासी मिळतच जातात, त्यामुळं अजिबात असं एकटं किंवा भीतीदायक असं काही वाटत नाही. सुरुवात करताना चालायची किंवा ओझं घेऊन जायची अशी काही प्रॅक्टिस केलेली नव्हती, पण कमीत कमी गरजा ठेवून आपलं ओझं आपल्याला पाठीवर घेऊन जायचंय एवढं नक्की होतं. त्यामुळं कमीत कमी गोष्टी घेऊन रोज चालायला सुरुवात केली. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालायचा हा दिनक्रम होता आणि दुपारच्या माध्यान्ह भोजनाला जो आश्रम किंवा जिथे व्यवस्था असेल तिथं उतरायचं, थांबायचं, जेवण करून थोडीफार विश्रांती घ्यायची आणि परत चालायला चालू करायचं. संध्याकाळी अंधाराच्या आधी जो आश्रम मिळेल तिथं थांबायचं आणि तिथं जे काही जेवण असेल, आंघोळ, राहण्याची जी काही सोय असेल त्या सगळ्याला कुठेही नावं न ठेवता तिथं ॲडजस्ट व्हायचं. कारण हा रोजचा क्रम असायचा. रोज वेगळ्या आश्रमांमध्ये रोज वेगवेगळ्या ठिकाणी सोय होईल, त्यामुळे त्याला नावं ठेवायची किंवा असं काही करायचं नाही. सुरुवातीला सवय नसल्यामुळे पाय दुखणं किंवा पायाला जखमा वगैरे हे सगळं होतच गेलं. आणि रोज आपल्या येणाऱ्या बारीक सारीक अडचणी म्हणजे अगदी जेवायची सोय कुठं होईल, झोपायची सोय संध्याकाळपर्यंत होईल का नाही, किंवा वाटेत रस्ता कुठं आपल्याला मिळाला नाही, 2-3 फाटे तर त्यातला कुठला आहे, निर्मनुष्य आहे, तर अशा जागी सगळ्यांवर एकच उपाय म्हणजे नर्मदेहार. ते म्हणलं की आपल्याला रस्ता हा मिळतोच. कोणी ना कोणी येऊन वाट दाखवतं. अगदी तहान लागलेली असेल तर कुठूनही कोणीतरी उभं राहतं आणि आपल्याला पाण्याची सोय करतं. हे असे बारीक सारीक अनुभव प्रत्येकालाच येत असतात. अर्थात प्रत्येकाचे वैयक्तिक अनुभव पण वेगवेगळे असतात. माझी पायाची 10 बोटं रक्त साकाळल्यामुळं हे झाली होती, इंज्युअर झाली होती, तर त्यामुळे थोडा गुडघ्यावर ताण आला. पण ह्या सगळ्यामुळे म्हणजे फारसं भयानक काही झालं नाही, पण जो काही माझ्या बाबतीत हा प्रकार झाला त्यासाठी मी कुठंतरी डॉक्टरांना दाखवावं का असा विचार जेव्हा जेव्हा मनात आला, दुखतोय पाय असं झालं, त्यावेळी मला बरोबर डॉक्टर भेटत गेले वेगवेगळे. म्हणजे ही सुद्धा मैयाचीच कृपा असते. चालत असताना वेगवेगळ्या अनुभव घेत असताना प्रत्येकाला एका दिवसात काही आपल्यामध्ये परिक्रमा केली आणि बदल झाले असं होत नसतं, कारण ती हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. तुम्ही 4 महिने जाऊन आलात आणि 4 महिन्यातच तुमच्यात एकदम खूप ड्रास्टिक चेंज झाला तर तो कदाचित न पटणारा पण असू शकतो. पण ठीक आहे, बदल हा होतोच थोडाफार प्रत्येकामध्ये, आणि असं होतच पुन्हा परिक्रमा करायची इच्छा होते आणि आणखी बदल घडवून आणावेत अशी वाटत राहतं. कन्यापूजेसाठी आई मुलींना या ओढण्या देणार आहे. लाल रंगाच्या किंवा जवळपासच्या शेड चालतात असं आहे, त्यामुळं या ओढण्या सोडून मी आता घड्या करून ठेवते. आईनं मला तयारी करून ठेवायला सांगितली आहे. पैसा, सुपारी, तांदूळ आणि सुकं खोबरं आता पिशव्यांमध्ये घालून मी तयार करून ठेवते. कन्यापूजेसाठी सगळ्या मुली आलेल्या आहेत आणि जे लहान आहेत त्यांना त्यांच्या आया आज्या कोण कोण घेऊन आलेले आहेत. आता कार्यक्रम सुरू होईल. मांडीवर कशाला केला? हा लावा ना.
तेच म्हणलं एकटा भैरव बाबा आलेला आहे. सगळ्या मुली जमल्यानंतर आईनं प्रत्येकीचे पाय धुवून हळद कुंकू लावून सगळ्यांना नमस्कार केला. हे बघ आहे माग माणूस ठेवलेला आहे. आईसोबत मदतीला पपई आत्या पण होती, त्यामुळं घरी केलेले मोगऱ्याचे गजरे तिनं सगळ्या मुलींना दिले. त्यानंतर मी तयार केलेल्या पैसा सुपारी तांदळाच्या पिशव्या, केळं आणि प्रत्येकीला आवडेल तशी ओढणी असं आईनं सगळ्यांना दिलं. बाबाला नुसतं केळं दे. एक केळं हवाय. भैरव बाबाला केळं. परिक्रमेत चालताना रोजचा दिवस हा वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेलाच असायचा. पण त्यातले काही सांगायचे म्हटलं तर पहिल्या दिवसापासून माझी बॅग बघितली की बॅगेचा आकारही तसा मोठा होता, पण सगळेजण म्हणायचे की अहो किती वजन आहे, किती वजन आहे. खरं तर जास्त नव्हतं, कारण 8-10 किलो वजन घेऊन जाणारे बरेच जण होते. पण असं सारखं म्हणल्यामुळे मला वाटायला लागलं की खरंच आपण काहीतरी कमी करूया आता. थंडीचे दिवस होते सगळे सुरुवातीचे, आणि होतं सामान ते सगळं लागणारं गरजेचंच होतं. तरी पण ठरवलं की जर्किन आणि एक पांघरूण आणि थोडंफार जे त्यातलं कमी करता येईल त्यातलं ते बघायचं असं ठरवलं. आणि चालत जात असताना छोटी गावं लागत होती, तर गावातनं विचारत होते, सगळे हिंदी भाषिक, त्यामुळे हिंदीमधनं विचारत होते की जवळ कुठं पोस्ट ऑफिस आहे का, की कुरिअरची सेवा आहे का काही. तर नाहीये नाहीये असं 2-3 वेळा उत्तर झालं. आणि पुढं जाता जाता एक असंच छोटं गाव लागलं. तर वाटेतनं लोक सारखी सांगत होती की मैयाजी हनुमान मंदिर में भंडारा है, प्रसाद लेके जाओ. भंडारा म्हणजे प्रसाद, महाप्रसाद काही ना काही कारणानं. तर हो नाही करत दुपारचीच वेळ होती. शेवटी म्हटलं जाऊया तिथं. आणि 4 लोक दिसले की विचारता पण येईल की कुरिअरचं काही आहे का सेवा. तर गेले आणि जेवायला बसलो. खूप जण असे गाव सगळं जमलेलं पंचक्रोशीतलं जेवायला बसलेले. म्हटलं विचारावं. मग वाढणाऱ्या एकाला विचारलं की इथं गावात पोस्ट ऑफिस आहे का. तर तो म्हणाला नाही, पोस्ट ऑफिस नाहीये गावात, इथून लांब आहे ते गाव जिथं पोस्ट ऑफिस आहे. काय करायचंय. तर म्हटलं कुरिअर करायचं होतं स्पीड पोस्टने. तर पण आज रविवार आहे म्हणला. म्हटलं बरं ठीक आहे. तेवढ्यात एक जण म्हणाला की अहो मैयाजी एक जण आहे ना आमच्या इथं आत्ता वाढतोय त्याच्यात, तो पोस्टातच काम करतो. तर म्हटलं वा बरं झालं. आणि मग त्याची गाठ पडली आणि मग त्याला विचारलं असं असं मला कुरिअर करायचंय, पण माझ्याकडं काही असं पिशवी किंवा खोका असं काही नाहीये. तर तो म्हणाला ठीक आहे, काही हरकत नाही, मी सगळं करीन, तुम्ही फक्त तुमच्याकडच्या प्लॅस्टिक पिशवीत घालून द्या. मग मी जर्किन, एक पांघरूण आणि काही जुजबी जे जड वजनाचं आहे, जे आता वाटतं की नाही लागणार, ठीक आहे असं कमी करावं म्हणून ते कमी केलं. त्यानं माझा, त्याचा आणि एक पिशवीचा असा सगळा एकत्र फोटो काढला. तो माझ्या भावाला पाठवला आणि मी म्हटलं की तोच तुला पैसे देईल, कारण मी आत्ता माझ्याकडे काही एवढे पैसे पण नव्हते, होते ते असावेत जवळ म्हणून. तो म्हटलं काही हरकत नाही. आणि मग माझं मी करतो म्हणाला, काय करायचंय ते बरोबर. म्हटलं ठीक आहे. दिलं त्याच्याकडं. त्यानं ते सगळं व्यवस्थित पाठवलं, त्याचे फोटो पाठवले, पैसे सगळं झालं. 8 दिवसात कुरिअर पोचलं सुद्धा. अजूनही तो माणूस माझ्या संपर्कात. आणि मग थंडीचेच दिवस होते, पुढं चालायला लागले. तसं म्हटलं तर रात्री जुजबी होतं पांघरूण आणि सकाळी काही स्वेटर नव्हता. पण एवढंच होतं की चालायला लागलं की सुरुवातीला जरी थंडी वाटली तरी चालून चालून अंगात गरमपणा यायचा, त्यामुळे म्हणजे स्वेटरची काही आवश्यकता वाटत नव्हती. आणि थोडं तेवढं ॲडजस्ट करायचं असं ठरवलं होतं. आणि गंमत म्हणजे पुढच्या काही दिवसानंतर आश्रमात गेले. थंडी खूप होती तेव्हा, वाढली होती थंडी. त्या आश्रमातल्या मैया होत्या ज्या, त्या मौन होतं त्यांचं. गेले, नमस्कार केला, सगळं झालं. तर त्यांनी माझ्या पुढं अशी एक पिशवीतनं काढून कपड्यांची चवट ठेवली. त्याचे काठवाली, धोतर, उपरणी अशी असतात तसं सगळं होतं. तर म्हटलं नको, मला माझ्याकडं आत्ता आहे तेच मी कमी केले असं मी सांगितलं. तर त्यांनी
अशी खूण केली मला न बोलता, आणि एक स्वेटर आणि एक अशी शालीसारखं असं काढून मला दिलं. म्हणजे मला स्वेटर मी तिथं कमी केला थंडी असून सुद्धा, तर मला मैयानं परत स्वेटर दिला. आणि काही दिवसांनी अजून एका माणसाला अशी लाईट वेट रग असतात तशी कोणीतरी दिलेलं होतं, तर त्याच्याकडे होतं, म्हणून त्यानं मला सांगितलं हे घ्या तुम्हाला थंडी येते. त्यामुळे मला परत दोन्ही गोष्टी मिळाल्या. अशी गंमत झाली. आपल्याकडे पैसे असतातच, जुजबी पैसे तरी ठेवलेले असतात जवळ, आणि आता नदी समुद्राला मिळते, तिथं समुद्र क्रॉस करायचा, तर त्या बोटीचं तिकीट असतं, चालणाऱ्यांसाठी वेगळं आणि वाहनांसाठी वेगळं. तर त्याची अशी आदल्या दिवशी सगळं हे असतं, बुकिंग असतं, तिथं जाऊन तिकीट काढायचं असतं. तर त्याच्या आदल्याच दिवशी बरोबर ज्या आश्रमात थांबले होते त्या आश्रमाच्या तिथं अशी काही लोक आलेली, म्हणजे भेटायला किंवा बघायला येतात, अशी नमस्कार करायला कोणी आले परिक्रमा असे म्हणून. तर त्यांनी पैसे दिले होते, म्हणजे दक्षिणा देतात असे नमस्कार करतात, तर ते ठेवून दिले. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा बघितलं तिकीट काढायचं होतं, तेव्हा बरोबर कालचे जे पैसे होते ते बरोबर तिकीट एवढे होते जमा झालेले. म्हणजे ती पण सोय केली मैयानं. असं ती प्रत्येक वेळी काही ना काही याचं घेतच असते आपली काळजी. आणखी एक अनुभव म्हणजे एका घाटावरची, बऱ्याच ठिकाणी आरती असते, छान असते बघण्यासारखी मैयाची आरती. तर एका घाटावरची छान असते आरती आणि ती बघायची असं ठरवून गेले. माझ्याबरोबर तेव्हा आणखी एक जण होत्या, आणि आम्ही गेलो, दुपारी 12 वाजून गेलेले होते. त्या गावात गेलो तेव्हा, मोठं गाव होतं, आणि सांगितलं होतं की अमुक एक आश्रम आहे, 2-3 आश्रम आहेत तिथं, असं तसं. गेलो चालत चालत विचारत, दुपारचं ऊन होतं, जेवलेलं नव्हतो अजून. तर त्या आश्रमात गेलो तर तिथं भजन वगैरे जोरात चालू होतं. म्हटलं असं असं थांबू शकतो का आम्ही, विचारलं, कारण विचारायचं तसं काही असलं तरी. तर त्यांनी सांगितलं नाही, फार तर तुम्ही भोजन करा, पण तुम्ही थांबू नाही शकणार इथं, कारण इथं बुकिंग आहे, म्हणजे गाड्या करून जी माणसं येतात असं आरती बघायला किंवा गाव बघायला, तर त्यांनी बुकिंग केलेलं असतं. तर म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं परत एका ठिकाणी जेवायचं आणि दुसरीकडे जाऊन नुसतं थांबायचं कशाला, बघू दुसरा आश्रम, म्हणून पुढं गेलो आणखी. तर तिथं पण त्यांनी असंच केलं. ते एकतर आधी बाहेर कोणी यायच ना, गेलो आत तर विचारायला तुम्ही न विचारता आत कसे आलात वगैरे, असं तसं, म्हणजे सगळं विचित्रच अनुभव होते. जेवायचा प्रश्नच नव्हता तिथं. त्यामुळं आता काय करायचं म्हणून परत त्याच रस्त्याने 2-3 वेळा आमचं उलट-सुलट फिरून झालं होतं. परत एकाने आश्रमाची वेगळ्या दिशेला एक आहे म्हणून सांगितल्यावर तिकडं गेलो. तिकडं जातोय तवर पाठीमागनं एक सगळं हिंदी भाषिकच होतं गाव. तेवढ्यात एक मराठी आवाज आला की माताजी तुम्ही महाराष्ट्रातले आहे का, म्हणताना एकदम चमकून बघितलं. तर एक परिक्रमावासींसारखाच पांढरी म्हणजे लुंगी आणि शर्ट असा घातलेला एक व्यक्ती होते, मध्यम वयाचे. तर आम्हाला बरं वाटलं. म्हटलं हो, तर कुठल्या आश्रमात थांबलाय, म्हटलं नाही हो आश्रम नाही मिळाला, असं असं झालं. तर म्हणाले ह्या बाजूनं जा ना, तिकडं एक आश्रम आहे, महाराष्ट्रातले लोक असतात तिथं थांबतात, तुम्ही जा. तर म्हटलं बापरे, आत्ता तिथनंच आम्ही 3-4 वेळा फिरलो म्हटलं, आणि चढ होता असं रस्त्याला, गर्दी असल्यामुळं रस्ता बंद केलेला होता काही ठिकाणी. बापरे म्हटलं आता जायचं तिकडं परत. ठीक आहे म्हटलं, पण नक्की असेल ना तिथं सोय वगैरे, कारण एवढं जाऊन परत आम्हाला नाही मिळालं तर कुठं दुसरीकडे जाणार. तर म्हणाले नाही, थांबा 2 मिनिटं म्हणाले. म्हटलं ठीक आहे. आणि मी म्हटलं मग तुम्ही पण परिक्रमेत आहे का, तुम्ही कुठं उतरलाय, तर म्हणे नाही मी असंच फिरायला आलोय. पण फिरायला आलोय म्हणले, पण हातात काहीच नव्हतं, एक साधी प्लॅस्टिक पिशवीसारखं काहीतरी होतं. बोलत तर मराठी होते, फिरायला आलोय म्हणाले, पण जवळ काही नव्हतं, आणि त्यांना सगळी माहिती असावी पूर्ण गावाची, कारण ते जाऊन रिक्षावाल्याला घेऊन आले, आणि रिक्षावाल्याला त्यांनी सांगितलं अमुक अमुक आश्रमात त्यांना सोड. पैसे पण त्यांनीच दिले, आणि रस्ताही सांगितला की हा रस्ता इकडून बंद आहे, तर तू त्या बाजून जाऊन असं असं करून सोड म्हणून. तर आम्ही हा बसा 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 अशी गडबड केली. आम्ही सामान ठेवलं आमचं, त्या काठ्या बिठ्या ठेवायला जरा हे होतं, तसं घेऊन आम्ही बसलो रिक्षात. आणि म्हणलं त्यांना विचारावं की तुम्ही कुठल्या गावचे, मराठी बोलतात ना, असं म्हणून आम्ही मान वळवेपर्यंत तो माणूस दिसेन असा झाला तिथनं. आणि गंमत म्हणजे तो रिक्षावाला तिथला असून सुद्धा तोच आम्हाला विचारत होता की कुठं वळायचंय आणि काय करायचंय. ते म्हटलं अरे बाबा तूच इथला आहेस, त्यांनीच तुम्हाला सांगितलं ना की कसं वळायचंय, पण साधारण अंदाज आला की ह्या रस्त्यानं म्हणजे अपोजिट साईडनं आम्ही चाललोय, तर कुठं वळायचं काय. पण म्हणजे असा तो माणूस आला कुठनं, मराठीत बोलला आणि गायब झाला, काही कळलं नाही. आणि मग ज्या आश्रमात आम्ही गेलो तिथं एकदमच म्हणजे जे आतापर्यंत असं चित्र होतं की आम्ही आता काय करू, कुठनं आलोय, थांबायला कसं होईल, काय होईल, सोय होईल. तर एकदम आम्हाला तिथं सगळं महाराष्ट्रातले लोक असल्यामुळे एकदम या या करून स्वागत, जेवण महाराष्ट्र, सगळं एकदम मराठी हे मिळालं, त्यामुळे एकदमच वातावरण बदलून गेलं. असे खूप वेगवेगळे अनुभव येत असतात प्रत्येक दिवसाला वेगवेगळे. ही तिचीच कृपा असते. पूजेनंतर सगळ्यांनाच प्रसादाचं जेवण होतं.
त्यामुळं जेवणाचा काय मेन्यू ठरवायचा यासाठी 3-4 दिवस अगोदरपासून मी आई बाबा मी चर्चा करत होतो. शेवटी वांग फ्लॉवर बटाट्याची भाजी, मसाले भात, आंबा डाळ, कोबी पालकाची भजी, जिलबी, श्रीखंड आणि प्रसादाचा शिरा असा मेन्यू ठरला. सगळं सामान लांज्यातनं आणलं. या पूजेसाठी परिक्रमा करून आलेल्या कोणाला तरी बोलवायचं असतं. पण इकडे छोट्या गावात कोण मिळणार असा प्रश्न असतानाच आमच्याकडे प्रसाद बनवायला आलेले राजापूरचे ठाकूर देसाई काका हे वाहनाने 2-3दा परिक्रमा करून आलेले होते. त्यामुळं नकळत मैयाने हाही प्रश्न सोडवला. तुझं नाव काय? शौर्या. हाय शौर्या. तुझं नाव? ओवी. खिडकीत कोण आहे? इकडे कोण आहे खिडकीत? आदिती, श्रुतिका, वेदिका, अस्मिता. काय काय? आणि तुझं काय नाव आहे तुझं? तुझं नाव काय? मधुरा. तुझं नाव? आर्या, श्वेता, सिद्धी. तुझं नाव काय? राधिका. तुझं? इरा. इरा. तुझं नाव काय? पालते. पालतेस तू? पालते. शांभवी. झालं वाजलं झालं ना? झालं ना? आईनं परिक्रमेहून आणलेलं नर्मदेचं तीर्थ आणि साखर फुटाणे मी आणि माधवी काकू सगळ्यांना देत होतो. तीर्थ घ्यायचं लोकेशन ते आहे. दोन पंक्ती झाल्यानंतर तिसरी पंगत आमच्या घरच्यांची होती. त्यामुळं अगोदर सगळं वाढून घेतलं आणि मग आम्ही जेवायला बसलो. आणि कोण राहिले? सगळ्यांना वाढले का बघा सगळं. दुपारची जेवणं आटोपल्यावर संध्याकाळी वाडीतल्या बायकांना आईनं पूजेसाठी आणि हळदी कुंकवासाठी बोलवलं. अनायसे चैत्र महिना असल्यामुळं त्यांच्यासाठी आंबा डाळ आणि पन्ह केलं. दानाचे चैत्राचा हळदी कुंकू पण होईल, डाळ पण. काही कॉफी घेतणार? कॉफी आहे? कॉफी नाही. मस्त आहे गार.